आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। आता हा परमात्म्याचा मार्ग प्रारंभ झालाय। परमात्म्याचा आदेश आहे की पूर्ण विश्वात जाईल। परमेश्वराची या काळाच्या बरोबर एक कमिटमेंट झाली होती। काळाला तर हे मान्य होते की त्याने ही चतुरता केली होती की कलियुगात हे इतके कंडम होतील, भक्तिहीन देखील होतील आणि त्यांची वृत्ती पण खराब होईल, हे भक्तीच्या योग्य नाही राहणार, सगळे चापलूस होतील, विकारी बनतील। यासाठी त्याने म्हटले होते की भगवान 3 युगात जीव थोडे घेऊन जा। परमात्म्याने म्हटले होते की तू सगळ्या माझ्या आत्म्यांना असे दुःखी केलेस, यांची काय दुर्दशा केलीस, तू गाढव बनवून ठेवलेस, कुत्रा बनवून ठेवलेस, काय हे असे होते जेव्हा तुझ्याकडे आले होते। तेव्हा याने प्रार्थना करून, ही वेगळी स्टोरी आहे परंतु हिंट द्यावी लागेल, मग पुढे जाऊया। तर त्याने प्रार्थना केली होती, भगवन 3 युगात जीव कमी घेऊन जा। परमात्म्यांना पण माहीत होते, कारण आपल्या शंका खूप जास्त आहेत, लगेच उत्पन्न होतील की परमात्म्याने असा का वर दिला 3 युगात जीव न नेण्याचा। तर आपण असे चुकीचे काम केले होते, त्याच्या बदल्यात ही शिक्षा पण थोडी आहे आपल्याला। तरी पण परमात्म्याला माहीत होते की सतयुग त्रेता द्वापारमध्ये यांची खूप कमाई होईल भक्तीची आणि हे दुःखी नाही होणार। जसे संस्कार तुमचे असतील त्या प्रकारे परमात्म्याने या पृथ्वीवर तसेच वातावरण बनवतो दाता। बरोबर वेळेवर पाऊस पाडतो, मोठे फळदार वृक्ष होतात, स्वस्थ शरीर राहते, तर मग सुख होते त्यांना। आणि सुखात भगवानांची भक्ती प्राणी फॉर्मॅलिटी म्हणून करतो, आणि दुःखी प्राणी जेव्हा होतो तेव्हा त्याचे दुःख संकट निवारण होते। मग त्याला सांगितले जाते, जर तुम्ही परत भक्ती सोडली तर ते कष्ट परत येतील, तर तो कधी नाही सोडणार, आजीवन भक्ती करेल व सफल होईल। आणि सतयुग त्रेता द्वापारमध्ये हा जीव खूप दुःखी होत नव्हता। शरीर मजबूत असते, दीर्घ आयुष्य असते, खूप ठीक साईजचे जे आहे चांगले असतात व्यवहार। तर त्या परमात्म्यांना माहीत होते की हे भक्ती नाही करणार, कारण सगळे भक्ती करत होते पण शास्त्रविरुद्ध करत राहिले। आणि ज्या कारणाने ते विचार करत होते, जी साधना आपण करत आहोत यानेच आपल्याला लाभ होत आहे आणि होत होते, ते मागच्या बॅटरी चार्जने ते उपयोग करत होते, आपली मागची मलई खात होते। तर अशा प्रकारे परमात्म्याला माहीत होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते, ठीक आहे, 4थ्या युगात कलियुगात मी माझा ज्ञान प्रचार करीन। तर काळाने म्हटले होते, बघा जबरदस्ती नका करू, बलपूर्वक नका नेऊ, तुमच्या ज्ञानाला जो कोणी मानेल, समजेल, स्वीकार करेल आणि तुमची भक्ती करेल तर ते तुमचे होतील। आणि जे माझ्या ज्ञानाला, जे मी नकली माझे दूत पाठवीन माझा ज्ञान प्रचार करण्यासाठी, त्यांचे ज्ञान जे स्वीकार करतील तर ते माझेच राहतील, तुम्ही त्याला बलपूर्वक नका घेऊन जाऊ। परमात्मा म्हणाले, बिलकुल बरोबर आहे, जर माझे ज्ञान स्वीकार कोणी नाही करणार तर खाक जाणार माझ्या लोकात, तो तर तोच जाईल जो माझे ज्ञान स्वीकार करेल, माझी भक्ती ग्रहण करेल तर तोच जाईल। तर काळाने जेव्हा परमात्म्याने स्वीकृती दिली तेव्हा काळाने म्हटले होते की निसंशय आता परमात्मा आले होते जोगजीत नावाने, कि जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओढ़ हो बाद बखाने। मग म्हटले होते, द्वादश पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा, द्वादश पंथ नाम जो ले ही, हमरे मुख में आन समोई, और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं, देवल देव और पितृय धाम पुजवाऊं, और जब ऐसे नकली जब तब सबके मन लाऊं, और जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा ना माने, हमरी ओढ हो बाद बखाणे। माझे वकील बनून उभे राहतील, तुम्ही रामकृष्णाला कसे भगवान नाही मानत आहात, काय करत आहात। तेव्हा परमात्म्याने म्हटले होते की आता माझ्या पण ऐक 2 गोष्टी। चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई, काल फंद छूटे डर लोई। जितकू तू बकवास करशील, जितके तू हे भ्रमित करशील, बंधन बनवशील,
काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टी परवानी खोई. हे परमात्म्याचे वचन आहे बाळांनो, कोणती ऐऱ्या गैरेची गीतं नाही आहेत, समर्थांचे वचन आहेत की म्हणतात, कलयुग बीते 5505 तब ये वचन मेरा होगा साचा. और कलयुग बीत जावे जब एता, सकल सभी प्राणी और परम पुरुष पद चेता. आता परमात्म्याने म्हटले होते की जेव्हा चौथे युग कलियुग येईल तेव्हा मी माझा अंश पाठवीन आणि त्यावेळी काळाचे सारे फास, तुझे सर्व डावपेच या अज्ञानाला नष्ट करून टाकतील आणि सकळ सृष्टी उपदेशी होईल, नाम घेईल. आणि मग सांगितले होते की जेव्हा कलियुगातील 5505 वर्ष पूर्ण होतील तेव्हा माझे हे वचन सत्य होईल आणि त्यावेळी पूर्ण विश्व त्या परमात्म्याच्या, त्या परमपदाचा जाणकार होईल, त्याला माहीत होईल. आता तर आपण स्वर्ग व नरक, कोणी व्यक्ती मेला तर असं म्हणतो की स्वर्गवासी झाला, जरी गेला असेल नरकात आणि एक कोडवर्ड बनवून ठेवलाय, तर आत्तापर्यंत आपल्याला सतलोक व सचखंडाची माहितीच नव्हती. ते परमात्म्याचे परमपद कोणते आहे आणि कुठे राहतो, कसा आहे, कसा प्राप्त होतो. आणि हे नकली पंथ चालू होते काळाचे, राधास्वामी पंथ आणि कबीर पंथ, जे 12 पंथ आहेत कबीर जिंच्या नावाने चालवले आहेत, सर्व नकली व काळ प्रेरित आहेत. यात ना सज्ञान आहे ना सत्साधना, हे तर अंडरस्टूड आहे. जे ना ज्ञान सत्य आहे ना तिथे नामसाधना सत्य आहे, तर काय आहे ते तर पोकळ आहे, नकली आहे, डुप्लिकेट सगळे. तर आता परमात्म्याने म्हटले की पूर्ण विश्व या ज्ञानाने परिचित होईल, पूर्ण विश्व नाम घेईल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.